सातत्यपूर्ण पाहतोय अशा वेळेला तुम्हाला मात्र कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं. चला या मॅचच्या दिशेने जाऊया. दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा सामना असेल नुकताच विजय झालेला संघ धाकटी डहाणू आणि त्याला सुरेख साथ देताना पाहायला मिळतील. एका साईडला आपण पाहणार आहोत MS11 साई. या दोन संघांमध्ये शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहणार आहोत, कारण प्रत्येक दिवसामध्ये दोन दोन सामने दोन दोन संघांना मात्र या वेळेला आपण बाहेर घेऊन जाणार आहोत, ज्यामध्ये संडेच्या दिवसात राखीव हा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. जलीश शेख एका साईडला लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गेल्या मॅचचा हिरो शशांक राऊत आपल्याला पाहायला मिळतो. क्लास फलंदाजी केली होती. 46 धावांची एक बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हेमंत गायकवाड. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी पहिल्या चेंडूवर टायगर अभी जिंदा आहे असं दर्शवत असताना मॅग्निफिसंट फार्मिंग 6 धावा. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या आणि आदरणीय गंगाधर भोईर साहेब यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज मात्र या ठिकाणी लागलं गेलंय, कारण प्रेक्षकांची काळजी घेतली गंगाधर भोईर साहेबांनी की त्यांचं नाश्ता, गाडी भाडं आणि कशा पद्धतीने सोडवावं, त्याकरिता मात्र हे 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. गंगाराम भोईर त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकतायत. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून ब्रिजेश घरत, जसं प्रणय घरत यांना आम्ही विचारलं की प्लेइंग 11 मध्ये कोणते चेंजेस, तर डेफिनेटली ब्रिजेश घरत येण्याचे चान्सेस आहेत आणि तो या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूकडे मात्र चेंडू विसावला गेला. 2 बंदूक येत आहेत. एका साईडला ब्रिजेश, एका साईडला नंदन, करण तर तुषार. अशा पद्धतीने मात्र ब्रदर्स जोड्या पाहायला मिळतात. एकदा वर्जित केली जाते. टीट करण्याचा मनसुबा आणि कव्हरला येत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 9व्या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांच्या माहितीसाठी सामना यावेळेला पाहायला मिळतो कॅप्री शिरगाव अँड पवन सुतनवली शशांक सज्ज होतोय. जलीश शेख यावेळेला दर्शवतोय टायगर अभी जिंदा आहे. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर षटकार आला, आक्रमकता दाखवली. 40+ क्रिकेट काय असतं हे सुद्धा त्यांनी मात्र दाखवलंय. ऑफ साइडला चिप शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल. ब्रिजेश त्या ठिकाणी, कारण या मैदानाचा अंदाज नसताना सुद्धा ब्रिजेशवरची जिद्द, चिकाटी, एकनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि डिसिप्लिन क्रिकेट ब्रिजेश घरत यावेळेला दर्शवत असताना बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर शशांक राऊत. निराश, हताश, हतबल मनाने बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे वो डगर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामे ऐसा में अरे सामे. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 9व्या धावसंख्येवर. उत्कृष्ट दर्जाचा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला ब्रिजेशच्या माध्यमातून. थोडस यावेळेला जजमेंट चुकलं होतं, परंतु तदनंतर स्वतःला सावरलं आणि जिद्दीने जजमेंटने यावेळेला झेल टिपत असताना आपण पाहू शकतात मिस्टर ब्रिजेश घरत. एक लेफ्ट आर्म गोल्डन हिरा ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 9व्या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. भावेश भुईर आम्हाला दर्शवतात की 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. ऑन साइडला जरूर खेळण्याचा प्रयत्न जलीश शेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हेमंत गायकवाड अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पहा. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं, फार कमी असे गोलंदाज असतात षटकार आल्यानंतर दबावाखाली येतात, दबावाखाली गोलंदाजी करतात. परंतु हेमंत गायकवाडचं मी या ठिकाणी कौतुक करेन की पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र त्या दबावाला न जुमानता चांगल्या प्रकारची मी गोलंदाजी करेन हा त्याचा कॉन्फिडन्स यावेळेला दाखवतोय.
गुड डिलिव्हरी. माजीतला हा चेंडू समजला नाही, सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षक तुषार मोरेच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावा. पहा, पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सुद्धा कशा प्रकारची गोलंदाजी करायची हे अपकमिंग यंग टॅलेंटने पाहावं, कारण अपकमिंग यंग टॅलेंट खूप डर असतं मनामध्ये आणि अशा वेळेला षटकार आला की मात्र वाईड नो टाकायला सुरुवात करतात. परंतु त्या दबावाला न जुमानता आपण चांगली गोलंदाजी केली तर बेनिफिट आपल्याला मिळेल, संघाला मिळेल आणि आपला इकॉनॉमी खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळेल. चला घाई करा, वेळ दौडू नका. 3:45 वाजलेले आहेत घड्याळात. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 9. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. आपण पाहतो ही स्पर्धा अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022चा हा शानदार सोहळा. जलसार सफाळे पश्चिम आणि ही स्पर्धा आहे एक क्वालिटी दर्जाची स्पर्धा. पाहायला मिळते की प्रत्येक दिवसांमध्ये 8 संघांना प्राधान्य दिले गेले. 6-6 षटकांचे सामने कसे खेळवले जातील याकडे मात्र सचिनदादा पाटील यांचं लक्ष होतं, जेणेकरून खेळाडूंना मात्र खऱ्या अर्थाने 36 चेंडू खेळायला मिळाले पाहिजेत. तेव्हा कुठेतरी मात्र एक आपल्याला चांगला क्लास दर्जाचा खेळ पाहायला मिळेल. ऑफ साइडला फटका चांगला आहे जलीश शेखचा. तुषार गरत मात्र कुलमॅन पुढे सरसावत असताना या वेळेला मात्र चेंडू निघून जाईल फार वेगाने. 4 धावां करता येतोय खणखणीत दर्जेदार चौकार. चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13 धावा. ब्रिजेश एक लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या 1च्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते कॅप्री स्पोर्ट्स शिरगाव या संघाची 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. उद्याचा गट सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या सामन्यांचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो या षटकानंतर. इट इज वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. तत्पूर्वी 15 रन्स 15 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 2 षटक क्रमांक. दुसरंही प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर चौकाराला ऑफ ड्राईव्ह खेळला गेला होता जलीश शेखच्या बॅटमधून. यावेळेला माजीदचा हा फटका गुड कनेक्ट होतोय, सरळ चेंडू निघून जातोय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. वीप फॅक्टर मध्ये माजीद यावेळेला दर्शवतोय हा आहे माजीदचा क्लास. जबरदस्त षटकार. 6. आदरणीय जयदेवजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी जयदेव भोईर साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जबरदस्त कनेक्ट झाला होता हा चेंडू मिडल ऑफ द बॅटने. आणि ज्या वेळेला मात्र टायमिंग तुमचं खूप बेमिसाल असतं ना, त्यावेळेला मात्र डेफिनेटली कसा चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क जातो हे फलंदाजाला सुद्धा ठाऊक नसतं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, जबरदस्त. यावेळेला माजीदची बॅट बोलू लागले. 1 बाउन्सने चेंडू निघून जातोय. आमच्या चिमुरड्याच्या स्वागतासाठी येणारा खणखणीत दर्जेदार सनसणीत चौकार. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले गेले. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे जत्रेला. पाकाचे महिने
वेळी येईन मी तुझे मात्र यावेळेला ब्रिजेश महागडा ठरतोय. एक चांगल्या गोलंदाजाला मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत माजिदच्या बॅट मधून आलेले प्रत्युत्तर खूप चांगल्या प्रकारचं टायमिंग सहित खेळणारा खेळाडू आपण पाहू शकाल. चेंडूची चाचपणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये, कारण हे चेंडू आहेत प्लॅटिनम सिरीज क्रिकेट टेनिस बॉल अर्थातच फुल टॉस हे टायटल आपल्याला पाहायला मिळतं. इफ इट्स क्रिकेट देअर हॅज टू बी अ फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 26 धावा 26 रन्स मॅच बॉल या ठिकाणी येतोय. उद्याच्या दिवसात जर आपण पाहिले तर सामने आहेत अशा पद्धतीने. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसात वसई विरार गट असेल आणि त्यामधून श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी 2 हात करेल दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला, आणि तदनंतर एनसीसी नारंगी संघ 2 हात करणार आहे मोफास 11 वसई फाटा. तिसरा सामना साई चारनाळा आणि गोखिवरे. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त बेमिसाल सुपर टायमिंग स्टँड अँड डिलिव्हर शॉट ब्युटिफुल यूज अ 6. पाच चेंडूंमध्ये आतापर्यंत खूप धावा खर्च केले, 23 धावा खर्च केले तब्बल आपण पाहू शकतायत. 32 धावा फलकावर माजिदच्या बॅट मधून सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा ऑन साइडला जरूर खेळलाय. ब्रिजेशचे बंधू येत आहेत नंदन, कोणतीही चुकी करणार नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला आणि अखेरकार शेवटच्या चेंडूवर मिळते या ठिकाणी सफलता, परंतु नाराज असेल आपल्या या गोलंदाजीवर मिस्टर ब्रिजेश घरत. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 32 झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला तो फलंदाज माजिदने, आणि या वेळेला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना बॅक टू द डगआउट गॉन. Sada in the mix. दोन षटकार एक चौकार 16 धावांची खेळी करून बाद होताना पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 16 धावा. उद्याच्या दिवसात आपल्याला सामने पाहायला मिळतील. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी 2 हात करेल दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. तदनंतर नारंगी संघ या ठिकाणी दाखल होणार नाहीये. त्या जागी आपण पाहिलं तर शनिदेव कृपा मोफास 11 वसई फाट्याच्या जागी जर आपण पाहिलं तर शनिदेव कृपा आगाशी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर साई चारनाळा आणि गोकिवरे, खुशी 11 धानीव, अल्पेश दादा भुईर प्रेझेंट करत असताना या संघाला पाहायला मिळतात. एकविरा नायगाव या संघाबरोबर खेळतील. थोडासा फेरबदल झालाय शेड्यूल मध्ये. शुभमजी पाध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. SP ट्रॉफी कोण विसरेल. खऱ्या अर्थानं मुसळधार पावसामध्ये त्या स्पर्धेला सुरुवात होते आणि जसा मात्र जुलै महिन्याचा दिवस जुलैचा महिना उगवतो आणि त्या दिवसांमध्ये मात्र ही एक सदाबहार ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सरळ बॅटने खेळला गेलाय. जलीश शेखच्या बॅट मधून निघालेला फटका मात्र या ठिकाणी फसतोय. कोणती चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत 1 आणि पहिल्या चेंडूवर हेमंतला मात्र यावेळेला मिळते सफलता. दुसरी सफलता आपल्या कोठ्यात यावेळेला पूर्ण करताना जलीश शेख बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउटच्या
रस्त्याला येत असताना ऐनुद्दीन यांच्या माध्यमातून मात्र माजिद यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज ऐनू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली ते कॅप्रे स्पोर्ट्स शिरगाव या संघाला मात्र हे प्राइज पाहायला मिळतं. दोन संघांमध्ये सुरू आहे क्रिकेटमधील द्वंद्व युद्ध. चेंडू आणि फळी यांचं द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. महासंग्राम. प्रवीण भोईर आणि शुभम पाध्ये यांचं आगमन व्यासपीठावर. धावांची गती फलकावर 32 रन्स. दोन फलंदाज एका साईडला आपण पाहतोय अफाक आणि एका साईडला आपण पाहतोय मिस्टर फरान. अफाक स्ट्राइक एंड कडे आहे तर फरान नॉन स्ट्राइक एंड कडे पाहायला मिळतोय. सकाळच्या सतत थोडीशी दुखापत झाली होती फरानला, परंतु त्या दुखापतीतून तो सावा करण यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि एक धाव येत असताना आता करण स्ट्राइक एंड कडे येतोय आणि अफाक मात्र नॉन स्ट्राइक एंड कडे आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 33 धावा 33 रन्स झालेले आहेत. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 2. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर हेमंत गायकवाड आपल्या गोलंदाजी मार्कवर. करण मोरे मिड ऑफला पाहायला मिळतोय. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला घेतला जातोय. त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, त्यानंतर डीप मिड विकेटचा मोठा गॅप पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. गुड डिलिव्हरी. वेगवान मारा करतोय. अनुभवाची कोणतीही कमी नाहीये हेमंत याच्याकडे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना सुपर बॉलिंग. धावसंख्या फलकावर 33 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. फुलटॉस चेंडू होता. करणच्या बॅट मधून निघालेला एक जबरदस्त करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय खणखणीत दर्जेदार षटकार 6. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 वर. करण जबरदस्त यावेळेला प्रहार करतोय. फुलटॉस चेंडू होता आणि ब्रिजेशला पूर्णपणे बीट करून निघून गेला षटकाराकरिता. ऑन साइडला स्टेप आउट होऊन खेळला गेलाय. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मिस्टर तुषार गरत फेकी करतोय ॲक्युरेट. तत्पूर्वी मिळेल फक्त सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत कॅप्रे स्पोर्ट्स शिरगाव या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 40. शैलेश या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. यावेळेला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना चेंडू निघून जाईल. ब्रिजेश गरत पुढे सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 41 धावा 41 रन्स. 2 षटकांमध्ये 32 धावा. या षटकामध्ये फक्त अवघ्या 9 धावा. एकंदरीत 2 स्पेल हेमंत गायकवाडने आपल्या हातखंडामधून आपल्याला पाहायला मिळाले फेकले आणि 2 स्पेल मध्ये 18 धावा देऊन 2 गडी बाद करताना 9चा इकॉनॉमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटक कंप्लीट झालेत. कॅप्रे स्पोर्ट्स शिरगाव संघ जाऊन पोहोचतोय 41 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच त्वरित येऊया मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये. बाळूचे नादान देव गेला धनगर वाड्याला. त्या बाळूचे नादान देव गेला धनगर वाड्याला. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय MS11 झाई आणि त्याचप्रमाणे धाकटी डहाणू. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचं कौल 3 षटकानंतर या ठिकाणी केलं जाईल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 41 वर जाऊन पोहोचले गेले. 41च्या घरामध्ये 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत 801 जण लाईव्ह या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये हर्षद पाटील
खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतात. पालघर डावनो टेनिस क्रिकेट मधून सुद्धा मात्र शुभेच्छा आल्यात आज या स्पर्धेला. एवन मॅनेजमेंट असं मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. सागर बसवत यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. सागर वैते यांच्याकडून शुभेच्छा येत असताना पाहायला मिळतात. भूषण गोरेकर यांच्याकडून शुभेच्छा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनीत भुईर असतील, योगेश धानमेर असतील, या सर्वांचं या श्रोत्यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 41 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ब्रिजेश आपल्या गोलंदाजी मार्कवर यावेळेला स्विच हिटच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना क्लीन स्विच हिट अफाकच्या बॅट मधून आलेला कणखर दर्जेदार षटकार. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये 6. षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 47. यावेळेला खोलवर चेंडू होता, खोदून काढला जातोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात तुषार घरत वेगाने येतोय फार. तत्पूर्वी मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी दाखवत असताना तुषार घरत व्हेरी नाईस फिल्डिंग. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते 48 रन्स 48 या धावसंख्येवर. सुनील यादव हे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले खेळाडू वरई गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. ओमसाई वरई त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. जबरदस्त आयोजन. ऑन साइडला करंच्या बॅट मधून हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता. मॅग्निफिसंट बॅटिंग. This is a beautiful timing, huge and massive hit. 6. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या ऑन साइडला मात्र या ठिकाणी सुंदर पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळला गेला. पाक करण काय जबरदस्त फेकी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे एसके यांना मात्र थोडंसं कॉल आला होता, त्यामुळे मात्र थोडंसं डिस्टर्ब झालं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 55. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतो खेळण्याचा प्रयत्न मनसुबा नव्हता. अफाकचा मात्र या ठिकाणी फटका जातो एक्स्ट्रा कव्हरला. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. कॅप्रेस स्पोर्ट्स शिरगाव या संघाची प्रथम फलंदाजी करताना 56 वर 56 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण फुलातून फलंदाजी. चेंज ऑफ पेस, फ्लॉक स्वीपचा फटका प्रणय घरातला बीट करून निघून जाईल. 6 धावां करता. खेळाडू कक्षेच्या अगदी बाजूला जाऊन चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्यांच्या समोर येतोय. या 6 धावेनिशी संघ जाऊन पोहोचते फलकावर. 62 धावा खूप महागडा ठरला गेला. या षटकामध्ये सुद्धा तब्बल 21 धावा या ठिकाणी खर्च. 2 षटकांमध्ये जवळजवळ 44 धावा खर्च केल्या गेल्या. जय भवानी जलसार क्रिकेट क्लब यांच्याकडून 1000 रुपये, जाणता राजा ग्रुप चिखलपाडा 2000 रुपये, या सर्वांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून धावांची गती स्कोर कार्डवर 62-62. खराब गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं ब्रिजेश घरतच्या माध्यमातून. मात्र अशा पद्धतीने भरपूर खर्च धावा करताना मी या अगोदर समालोचन करताना ब्रिजेश घरतला पाहिलं नाहीये, परंतु आज पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन लूज झालंय आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण या अगोदर करण मोरेने केलेली गोलंदाजी ब्रिजेश घरतची जागा भरून काढली होती. 2 स्पेल टाकले होते. खूप चांगली गोलंदाजी करत मात्र त्याने धावांवर लगाम लावला होता. परंतु आता गेम प्लॅनिंग मात्र यावेळेला ब्रिजेशवर पुन्हा एकदा भरोसा दाखवला, परंतु त्या परिपूर्ण भरोशाला पात्र ठरले नाहीत आणि 44 धावा कुठल्या 2 षटकांमध्ये. सफलता मात्र एकच मिळाली. धावसंख्या स्कोर कार्डवर 62 वर जाऊन पोहोचली जाते. अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. स्विचचा फटका फुलटॉस चेंडू होता आणि सरळ चेंडू निघून जाईल. यावेळेला आपण पाहतोय 1 2 3 4 आणि अशा प्रकारे मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. चौकाराकरिता मिळतायत 4 धावा. या चौकाराने मात्र महेंद्र भोईर यांचं स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. टीम मॅनेजमेंटचे मात्र एक्सपर्ट आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज
यावेळेला खोलवर चेंडू होता, खोदून काढला जातोय, ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. तुषार गरत फार वेगाने येतोय, तत्पूर्वी फंबलिंग होते. ब्रिजेश गरत मात्र कव्हर करेल. 2 धावा मिळतील अफाकला आणि धावांची गती फलकावर कॅप्रेस स्पोर्ट्स शिरगाव या संघाची जाऊन पोहोचते मजबूत स्थितीमध्ये 68 वर. 68 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकतायत 5वा आहे. 2 चेंडूचं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. मोठा फटका जरूर यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पडंत चेंडू निघून जातोय. मयंक मात्र या ठिकाणी आज त्याला प्रमोट केलंय. गोलंदाजीवर डेब्यू करताना आपण पाहू शकतायत, कारण प्रणय गरत यांनी सांगितलं आम्ही अपकमिंग यंग टॅलेंटचा शोध घेतोय. आता धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 69 वर पोहोचले गेले. सुनील यादव, रवींद्र म्हात्रे या ठिकाणी जॉईन झाले. दर्पण आरेकर, दातिवरे घरत क्रिएशनच्या माध्यमातून आपण पाहू शकता त्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे विनोदजी पाटील बेटेगाव खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत बेटे KPL चे अध्यक्ष म्हणून राहिलेत. त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. सरळ चेंडू निघून जाईल नंदनच्या हातामध्ये. नोचा इशारा त्या ठिकाणी केला गेलाय आणि नोच्या इशाऱ्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 1+1 अशा 2 धावा मिळतील. बिमर होता, कमरेच्या वरती असल्या कारणाने मात्र या ठिकाणी कॅप्रेस स्पोर्ट्स शिरगाव संघाला मिळतोय बेनिफिट. संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. यावेळेला पाहायला मिळतोय भावेश भोईर आम्हाला दर्शवत आहेत की 71. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कुणाल तामोरे दातिवरीवरून मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. नेत्र वनगा हे सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. 71 धावा. चेंडू फेकून झाले 4. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रथम फलंदाजी करतोय शिरगावचा संघ. यावेळेला पाहिलं न्यायालयाला हा चेंडू सोडून दिलं आणि या ठिकाणी अफाकला असं वाटलं की वाईटचा इशारा येईल, परंतु या ठिकाणी चतुर असा गोलंदाज पाहायला मिळाला. कारण जेव्हा फ्रेटचे चेंडू असतात त्यावेळेला मात्र अशा प्रकारचं तुम्हाला कुठेतरी सावध पवित्र घ्यावा लागतो गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण रिस्क घेताना कित्येक फलंदाज पाहायला मिळतात. यावेळेला स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल तर या ठिकाणी आयोजक सुद्धा आहेत आणि जवळजवळ हा षटकार चांगली ट्राय केली गेली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता रोपवर डिरेक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण साहिल पाटील चेक करतायत. आपण एक जरूर टेक्नॉलॉजी आहेत आणि त्याचा आपण पुरेपूर फायदा जरूर घेणार आहोत. जे काही असेल ते मतभेद मिटतील आपण काही मिनिटातच. स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकतायत खूप चांगले ट्राय केली गेली होती. डेफिनेटली टेक्नॉलॉजी असल्या कारणाने षटकार नाहीये, कारण इथे आपण पाहू शकलात कारण चेंडू हवेत होता आणि ज्या पद्धतीने मात्र पाय त्याचं होतं मूव केलं होतं ते मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता. थ्रोवर प्रथमतः त्याच्या अगोदरच मात्र या ठिकाणी चेंडू सुटला होता. खूप चांगली ट्राय केली गेली आणि या क्षणार्धातच मात्र या ठिकाणी साहिल पाटील या ठिकाणी आपण पाहू शकता. थँक्यू साहिल. ही टेक्नॉलॉजी असल्या कारणाने सर्वांचं गैरसमज आहे तो मात्र यावेळेला मिटलं, तर थँक्यू व्हेरी मच पाटील. नेटवर्क धावसंख्या झालेली आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 73 वर जाऊन पोहोचली जाते. अफाकचा खूप चांगला फटका होता, परंतु तेवढंच मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. करणचा हा फटका मात्र सरळ ब्रिजेशच्या हातामध्ये निघून जातोय. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. विपुलने काय जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं. सुपर. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते. 73 धावा, 73 रन्स. 72 झालेले आहेत, मात्र 72 रन्स आपण पाहू शकता. थोडीशी कम्प्युटर मध्ये मिस्टेक झाली होती भावेश भोईर यांच्या, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. 72 धावा, 72. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. brothers.
थँक्यू विजय, धन्यवाद एसके. 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 72 वर. 72 धावा. 72. ची व्यवस्था करत असताना वैभव भोईर आपण पाहू शकता. थँक्यू व्हेरी मच. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळेल नाहीये तर रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ओपन केलं होतं तुषार गरत. तेवढा तातडीने पुढे येतोय जलद गतीने आणि सुंदर पद्धतीने मात्र जजमेंटने झील टिपला गेला. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता. वंडरफुल फिल्डिंग. धावसंख्या 72. 72 धावा. थँक्यू विजय. अफाक यावेळेला बाद होताना रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र यावेळेला ओपन केलं होतं आणि जलद गतीने मात्र वेगाने या ठिकाणी तुषार गरज झेपावला. सुंदर जजमेंटने झेल टिपला आणि फलंदाज बाद. यावेळेला मात्र ऑन साईडला छोटा पॅक बडा धमाका. जबरदस्त प्रहार. श्री अनिल रघुनाथ पाटील स्टँडच्या अगदी बाजूला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला हा खणखणी दर्जेदार कणखर षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 78 धावा. 78 रन. सुपर टायमिंग यावेळेला पाहायला मिळतं सर्वेशच्या बॅट मधून. दुर्वेश यावेळेला आपण पाहू शकतायत सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर नंदन गरतला बीट करून दोन्ही मात्र बंधू एकमेकांना आलिंगन देण्यासाठी जणू काय आले होते. अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 82. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला आपण पाहू शकताय दुर्वेश सुपर बॅटिंग करत असताना मॅग्निफिसंट इनिंग. आतापर्यंत तुषार मोरेवर 2 यावेळेला निर्दयी हल्ले केले जात आहेत असं म्हणायला हरकत नाही. येस, षटकार, चौकार, 1 विकेट मिळाले. ऑन साईडला पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. सरळ चेंडू येतोय यावेळेला मान्यवर कक्षेच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मॅग्निफिसंट 4 रन्स. धावांची गती फलकावर 86 धावा. 86 रन्स. ताबडतोड फलंदाजी कशी करायची, आलेली जिम्मेदारी कशी मात्र यावेळेला उचलायची याचं प्रात्यक्षिकरण मनोज पाटील जे समालोचक आहेत, बहाडोली गावाचा अनमोल रत्न आणि नेहमीच आगरी प्रीमियर लीगला आमच्या समवेत मात्र या वर्षी 16 जानेवारी ते 22 जानेवारी जॉईन करतील. त्यांनी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. ऑन साईडला सुरेख पद्धतीने जजमेंटने झील टिपला गेला. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होताना दुर्वेशने काय आक्रमकता दाखवली होती. अतिशय शानदार खेळ केला आणि आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 86 धावा. 86 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पाच चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 86 वर. यशने सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. दुर्वेशने चांगली फलंदाजी केली. अतिशय बहारदार खेळ करत झंझावती झुंजार प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईद बनला शॉर्ट टर्म मध्ये. सरळ बॅटने जणू काही सेट होऊन आलेत फलंदाज. ड्रेसिंग रूम मधून वकास कामगिरी करतोय झकास. षटकार येतोय झकास. 6 धावा. 92 92-93 धावांचं लक्ष्य. चला MS11 झाई अँड धाकटी डहाणू दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या.
शशांक जरी बाद झाला तरी सुद्धा या वेळेला काय फटकेबाजी केली. करणने, जलील शेखने सुरुवात करून दिली. हा उत्स्फूर्त आणि वकासने हा टोकलेला षटकार. 92 झाले. 93 धावांचं लक्ष्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक मिनिट थांबवतोय एसके. यावेळेला आपण पाहू शकतायत आदरणीय सन्माननीय गंगाराम भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत आपण करणार आहोत. या ठिकाणी त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. आणि या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आयोजक म्हणून श्रीधर पाटील यांच्याकडे आपण पाहतोय. आणि गंगाराम भोईर यांनी मात्र प्रेक्षकांची खूप काळजी घेतली. त्यांचं गाडी भाडं, नाश्ता कशा पद्धतीने सोडवायचं हे त्यांनी मात्र या ठिकाणी अद्यावत केलं. आणि अतिशय 100 रुपयांचं कॅश प्राइज आतापर्यंत बऱ्याच प्रेक्षक वर्गाने टिपलेत. आणि तदनंतर शुभम पाध्ये एसपी बॉयजचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक क्रिकेटवरचं नितांत प्रेम आणि एक बोलकं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहायला मिळतं. नेहमीच आमच्या कलागुणांना ते वाव देत असतात. त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. शुभम पाध्ये असतील, रोहिदासजी पाटील टायगर असतील, अल्पेशदादा भोईर असतील, अशोक भोईर असतील, महेंद्र भोईर असतील, ही सर्व जी मंडळी आहे ना ती नितांत या क्रिकेटवर प्रेम करणारी जी मंडळी आपल्याला पाहायला मिळते. या सर्वांचा अनंत पाटील असतील, भूपेश पाटील रॉकी असतील, संतोष भोईर मामा असतील, ही सर्व जी मंडळी आपल्याला पाहायला मिळते अतिशय प्रेमळ स्वभावाची ही मंडळी म्हणून ओळखली जाते. अर्थातच मोठा परिवार त्यांचा पाहायला मिळतोय. विपुल घरात यावेळेला उपस्थित झालेत कॉपरेट करण्यासाठी, चेअरअप करण्यासाठी. वेलकम विपुल, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला टॉस या ठिकाणी केलं जाईल. टॉस साठी आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल. कुणाल तामोरे आणि मनोज पाटील, थँक्यू व्हेरी मच. आपलं खूप खूप धन्यवाद आहे मनोजजी पाटील. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत सुचिंद्रदा पाटील, श्रीधर पाटील, अनिल पाटील, भाई भोईर, रवींद्र भोईर, शैलेश पाटील. त्यापैकी आता श्रीधर पाटील या ठिकाणी आता व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. तर जाऊया प्रमोद शेडके इथे टॉस बॉक्स मध्ये जॉईन होते. चला या शुभमजी पाध्ये साहेब यांना मी विनंती करेन, शुभमजी पाध्ये, की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. शुभम पाध्ये म्हटलं की शॉर्ट फॉर्म एसपी. अर्थातच वेडीच्या मैदानात अतिशय सुंदर रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. जसं मात्र हंगाम समाप्त होतो टेनिस क्रिकेटचा आणि तदनंतर पहिली स्पर्धा येते, पहिली वहिली स्पर्धा असते ती शुभम पाध्ये यांची 1 लाखाची स्पर्धा, लाख मोलाची. आणि त्याचे शिल्पकार या स्पर्धेला आलेले आहेत जय आणि एका साईडला संतोष. अशी मात्र यावेळेला आमने सामने. टॉस केला जातोय, कॉइन स्पिन केला जाईल. तर संतोष या ठिकाणी कॉल करतील. अर्थातच MS11 साई संघाचे कॅप्टन तेल, परंतु हेड आलं. शुभमजी पाध्ये या स्पर्धेविषयी थोडक्यात वर्णन, 2 शब्द. खूपच छान असं आयोजन आहे सचिन दादा आणि टीमचं. जलसारचं ग्राउंड हाफ होतं, पण यावर्षी फर्स्ट टाइम फुल ग्राउंड बघायला मिळते. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच शुभमजी पाध्ये. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय या वेळेला जय. तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? सेम टीम आहे. सेम टीम. संतोष जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आता संध्याकाळची मॅच आहे तर आम्ही डिस्कस करून बॅटिंगच घेतली असते. म्हणजे मनासारखे फलंदाजी आले. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. आणि या वेळेला कॉइन स्पिन झाला शुभमजी पाध्ये यांच्या शुभ असते आणि तो नाणेफेकीचा कौल लागला. या ठिकाणी धाकटी डावणू ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर प्रशांतजी अदवडे सरांचा या आपण आवाज ऐकूया हिंदीमध्ये, बुलंद आवाज.
शुक्रिया प्रमोद, वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों, यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते। क्या मैदान के अंदर जबरदस्त वाइड यॉर्कर डाल रहे हैं सूरज। इस वक्त स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है करण। ऑनसेट पर खेलना तो चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी बाहर की तरफ निकली है। लेंथ बहुत ही बढ़िया गेंदबाज द्वारा, और परेशान करते हुए गेंदबाजों को अच्छा मिश्रण कर रहे हैं, खास करके इस वक्त गेंदबाज सूरज। स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने के लिए तैयार है करण मोरे। तुषार और करण की जोड़ी मैदान के अंदर। ओह बढ़िया बढ़िया गेंदबाजी, ऑफ टर्म के बाहर गेंद, वाइड यॉर्कर डाला गया है, कारगर साबित होते हुए सूरज। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा फिलहाल गेंदबाज द्वारा अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। सूरज की गेंदबाजी कमाल की हो रही है, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। और खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बढ़ गया, बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेलते हुए गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर। चौका या छक्का, मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। एक दर्शनीय स्ट्रोक करण मोरे का, अब पली बना के गेंद को खेल दिया था बॉलर के सर के ऊपर से। बॉल की जरूरत है मैदान के अंदर। क्या मैच बॉल वापस आएगा या नई गेंद मैदान के अंदर जाएगी, वो देखना बहुत जरूरी है। अमरदीप क्रीडा मंडल जलसर सपाड़ी प्रेजेंट अमरदीप चैंपियन ट्रॉफी 2022। पहले 3 गेंदों की अगर कहानी देखें तो बिंदी गेंद सिंगल, उसके बाद में लगातार 2 बिंदी गेंद आए, 5वीं गेंद पर एक अच्छा स्ट्रोक, कभी भी स्टाइल में खेलते हुए बल्लेबाज करण मोरे। काबिलियत है इस बंदे के अंदर, और पिछले मैच में गेम चेंजर खिलाड़ी साबित हुए थे। इससे पहले देखिए टारगेट था उनके सामने 82 का, दांडी ने रखा था, 4 ओवर में चेस किया गया था। पवनसुत नवली की ये खासियत है, बल्लेबाजी बहुत बढ़िया करते हैं। अभी टारगेट उससे भी बड़ा है, बैटल भी बहुत बड़ा हो जाएगा, मजा आएगा। सपना बहुत बड़ा है तो मेहनत भी आपको ज्यादा करनी पड़ेगी, और जितनी बड़ी मेहनत उतनी बड़ी कामयाबी होगी। एक बार फिर जड़ में डालने का जो प्रयास किया गया था, बिल्कुल बड़ा जड़ में गेंद है, अच्छी गेंदबाजी गेंदबाज सूरज द्वारा। पहले ओवर में बिल्कुल समा बांधा, एक चौका जरूर है लेकिन उसके बावजूद तो केवल रन 6 रन है, 6 रन बगैर किसी नुकसान के दूसरे ओवर की एंट्री से कहानी है। लक्ष्य बहुत बड़ा है, तगड़ा मुकाबला मैदान के अंदर होगा। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। मैदान के अंदर घमासान बिल्कुल जारी रहेगा। राजा के संग संग झूम लो, आया है राजा, राजा के संग संग झूम लो। शेरों का मैं हूं शेर यारो, अरे कोई ना मुझसा लले यारो। शेरों का मैं हूं शेर यारो, अरे कोई ना मुझसा लले यारो। सच सच जाता मैं झटक जाता मैं, आया है राजा, राजा के संग संग झूम लो। शुक्रिया शुक्रिया डीजे। स्वर्गीय बंड्या शिवराम भोईर यांच्या स्मरणार्थ बुनेश बंड्या भोईर यांच्याकडून प्रथम क्रमांकाची अत्यंत सुंदर अशा प्रकारची ट्रॉफी स्पॉन्सर आहे। त्यानंतर द्वितीय क्रमांकाची जी अत्यंत सुंदर ट्रॉफी स्वर्गीय बंड्या शिवराम भोईर यांच्या स्मरणार्थ प्रदीप बंड्या भोईर यांच्याकडून निश्चितच आहे। तर आणखीन काही पारितोषिक त्या दिशेने देखील आपण जाणार आहोत। स्वर्गीय दशरथ भाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ जालिम भाऊ पाटील यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची सुंदर ट्रॉफी। तर स्वर्णी एंटरप्राइजेस दीपेश पाटील मांडे यांच्याकडून 4थ्या क्रमांकाकरता स्वर्गीय नरहरी नथुराम भोईर यांच्या स्मरणार्थ रोशन नरहरी भोईर यांच्याकडून 5व्या क्रमांकाची ट्रॉफी। त्यामुळे चांगला फटका गॅप मध्ये जाणार का नाही ते मात्र मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे। महादेव ट्रेडिंग किराणा स्टोर सपाळे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजाचा जो गौरव मी करणार आहोत त्याकरता एक फलंदाज आणि गोलंदाजाकरता ट्रॉफी स्पॉन्सर आहे। मॅन ऑफ द सिरीज करता तेजस भोईर ब्रदर्स ट्रॉफी यांच्याकडून आपण सुंदर अशा प्रकारची ट्रॉफी पाहणार आहोत। अर्थात खार्डीचे सुपुत्र आहेत। मॅन ऑफ द सिरीज करता सायकल राहुल राजवान साळुंके, त्यानंतर भूपेश मोहन तरे, 2 सायकल आपल्याला बघायला मिळतील। माकडेचे हे सुपुत्र आहेत, त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज करता टी शर्ट आपण बघतोय पाटील किचन शैलेश पाटील जलसार, विंकोश मांजे म्हात्रे ऑटोकेअर आणि जीवदानी स्पोर्ट संजय पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाकरता बॅट स्पॉन्सर आहे ओंकार स्पोर्ट एडवन
आणि रोहन गाबड, अर्थात रोहन गाबड एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यांच्या माध्यमातून आता ओंकार स्पोर्ट 11 हे नवं दालन सुरू झालेलं आहे. मैदानामधलं जे क्षेत्ररक्षण आपण पाहूया, निश्चितच एक फ्लाइंग स्वीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि गली एक कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला फटका छान सजवलाय. तुषारच्या बॅटमधनं चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय यावेळेला षटकार, ज्याची नितांत आवश्यकता होती. अप्रतिम फटका. सहा दिवस थंड व साध्या पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झालेली आहे, जलसारचे सुपुत्र आदरणीय प्रकाश भोई यांच्या माध्यमातून त्यांचे मनापासून धन्यवाद. तर मैदानामध्ये हा षटकार थोडासा या ठिकाणी मोमेंटम बॅट्समॅनसाठी देईल, जिथे पहिल्या षटकात फक्त 6 धावा आल्या होत्या. मैदानाची साफसफाई अर्थात अत्यंत महत्त्वाची होती. राहुल गाबड किरईपाड्याचे सुपुत्र आहेत, जयेश पाटील यांच्या माध्यमातून मशीनची व्यवस्था, जयेश पाटील बॉम्ब यांच्या माध्यमातून मशीनची व्यवस्था आहे. मिलिंद पाटील टेंबिकोडाबे यांच्याकडून 6 दिवस जनरेटरची व्यवस्था, प्रवीण जनार्दन पाटील जलसर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच खेळाडूंसाठी मेडलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सर्व प्रायोजकांचे मनापासून आभार, धन्यवाद. आपल्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आता सस्ते फुलते बहरते आहे. कोणत्याची मार्कवरती कोणता सज्ज असेल. यावेळेला खेळायचं होतं खरं तर ऑन साईडला चेंडू जाते कबर, एक्स्ट्रा कबरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 2 धावा पूर्ण होतील का, चौकार जाईल पाहूया. इथे मात्र चेंडू थांबवलाय, 30 धाव घेण्याचा प्रयत्न आणि आरामात 3 धावा पूर्ण होतील. 3 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली ती एकूण 16 भरतीत. पहिल्या षटकात फक्त 6 धावा आल्या होत्या. या स्पर्धेकरता सुभाष शिरा कदम राजनपाडा, उपसरपंच विराथन अर्थात 1100 रुपयाचं आर्थिक मदत आले, त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू झालेला आहे आणि या पहिल्या षटकात 6 धावा अर्थात चांगली गोलंदाजी सूरजने केली. अफलातून गोलंदाजी, टिचून मारा केला, घातक गोलंदाजी करत तुषार आणि करण हे दोन्ही जे आपण बघूया स्टीव्ह मार्क मैदानामध्ये त्यांना फारशी मुभा दिली नाहीये. एक चौकार करणच्या बॅटबद्दल निश्चित आला, परंतु बरेचसे चेंडू आपण डॉट पाहिले होते. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. पंचांचा इशारा इथे आपण पाहू शकता. 9 बॉलचा. अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 पिक्चर आहे सुपरहिट. पुढचा चेंडू फ्री हिट, अर्थात यावेळेला एक मोठा फटका खेळायची संधी निश्चित करणला आहे आणि त्याची आवश्यकता देखील आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि दुसऱ्या षटकामध्ये निश्चितच पहिल्या 2 चेंडूवरती फारशा धावा आल्या होत्या, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका आपण पाहिलेला आहे. करण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. पंचांना मात्र एक्सरसाइज करावी लागते, कधी एका हाताने कधी 2 हाताने. आता आपण दोन्ही हात फैलावताना त्यांना पाहिलेलं आहे. दुपारच्या जेवणानंतर या सगळ्या गोष्टीची निश्चित आवश्यकता असते आणि मिस्टर एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या थोडी आकार घेते. धावसंख्या पोचले 18 वरती. आपण यावेळेला पाहतो आहे दुसऱ्या षटकाचा खेळ. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मुसद्दीक सज्ज असेल. यावेळेला फटका खूप चांगला गॅपमध्ये कबर आणि मिडऑफचा क्षेत्रभेद, चेंडू झाली सीमारेषा पार, यामध्ये नाही कोणतं दुमत आणि या चेंडूवरती करण मोरेनं दाखवली आपली हुकमत. चेंडू सीमारेषा पार, चौकार, खणखणी चौकार. सुभाजी मी तुम्हाला थांबेल. धापलकर दाबा आहेत 22. कारण इथे जे योगदान देणारी मंडळी आहे ज्यांनी सडळ असते मदत केलेली या स्पर्धेला, त्यांचे नाव घेणं फार क्रमप्राप्त वाटतं. डॉक्टर प्रग्नेश एल गुप्ता जलसार 1000 रुपये. स्वर्गीय अमोल जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोर्या विठ्ठलवाडी टीमच्या माध्यमातून 1000 रुपये. त्यांची स्पर्धा देखील लवकर देणार आहे, अर्थात अमोलसाठी ती स्पर्धा असेल, अनमोल स्पर्धा असणार आहे. छबी चायनीज नंदू भोईर जलसार 2000 रुपये. श्रीधर म्हात्रे विठ्ठलवाडी 1000 रुपये. विठ्ठल रुक्माई हार्डवेअर अँड कलर स्टोअर 1000 रुपये. प्रमुख गोलंदाज सूरजला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलेला आहे. 2 षटकांचा खेळ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा 22 आहेत. जिंकण्यासाठी 93 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज सज्ज. कट केलाय चेंडू, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. खूप सुंदर अशा प्रकारचं जजमेंट आपण पाहतोय. कट केलेला चेंडू जर मिसटाईम स्ट्रोक झाला तर तो चेंडू टर्न होणार असतो. हे चांगला याकडे अनुभव आहे या खेळाडूकडे आणि त्यामुळे फारसं इकडे धडपड न करता एकाच जागेवर तो उभा राहिला, चेंडू पकडलेला आहे. स्ट्रायकर इंडा करण मोरे आपण पाहू शकतो. धावफलकावर धावा 23. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय गोलंदाज.
आणखीन एक चांगला चेंडू आहे आणि या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे, लेंथ खूप चांगली असते, टप्पा पडत थोडासा चेंडू बाहेर निघतो आणि डावखोरा गोलंदाज अँगल क्रिएट केला जातोय आणि त्याचाही फायदा इथे आता त्याला मिळतो आहे. लेंथ खूप चांगली ठेवली जाते, एक चांगला फलंदाज समोर आहे, दर्जेदार खेळाडू समोर आहे आणि अशा वेळेला एक क्वालिटी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. धावफलक धाबा 23 आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सूरज सज्ज असेल. यावेळेला चांगला फटका टिपेस्ट कव्हरच्या दिशेनं तडकावलाय, चेंडूचा वेग कमी झालाय, आउटफील्ड तितकंच फास्ट नाही आहे. 2 धाबा आरामात पूर्ण होतील. करण मोरे आणि तुषार ही जोडी आहे, या जोडीने या 2 धाबा पूर्ण केल्या आहेत आणि खूप चांगला ताळमेळ आपल्याला बघायला मिळतोय. एकूण धावफलकावरती धाबा आहेत 25. 5 शतक पूर्ण होत आहे पवन सूद नवली. मागच्या मॅचमध्ये जेव्हा दांडी विरुद्ध आपण बघितलं तर दांडीच्या गोलंदाजांनी गोलंदाजी करताना अनेक चेंडू फुलटॉस टाकले होते आणि त्यावेळेला हे दोन्ही फलंदाज अक्षरशः तुटून पडले होते. आता मात्र लेन गोलंदाजी केली जाते आणि त्याचा फायदा गोलंदाजाला निश्चितच मिळतो आहे. यावेळेला करणच्या बॅटमधनं चांगला फटका आहे का? नाही. करण मोरे यावेळेला बॅक टू द पॅव्हेलियन जाईल का? पंचांचा काय इशारा येतोय? पंचांचा इशारा, आकाशाकडे बोट जात आहे. करण मोरेला परतावं लागेल. पवन सूद नवलीला इथे मोठा धक्का लागतोय. फलंदाज बाद गॉन. झाली अशी रॉयल एंट्री केली ना, गाडी आली गाडी आली गाडी आली, आमचे बदामचे बादशाची गाडी आली, ए गाडी आली गाडी आली, आमचे बदामचे बादशाची गाडी आली, गाडी आली गाडी आली गाडी आली, आमचे बदामचे थँक्यू डीजे. यावेळेला शिकार केले, परंतु आपण बघितलं तर वाघ शिकार करत असताना तो सावध पवित्रा घेतो, शिकार समोरचं जे आपलं सावध आहे त्याला दमवतो आणि नंतर शिकार करतो. तशाच पद्धतीनं अनेक डॉट चेंडू या ठिकाणी बॅट्समॅनसाठी घालवले आणि मग प्रयत्न केला मोठा फटका मारण्याचा करण मोरेने, त्यात तो सापडलाय आणि खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी निश्चितच सूरजकडनं झालेली आहे. अशा प्रकारची गोलंदाजी जेव्हा डॉट चेंडू टाकतात त्यावेळेस बॅट्समॅनला कुठला पर्याय नसतो, मोठे फटके खेळावे लागतात आणि 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. शानदार कामगिरी सूरजकडून. दुसऱ्या षटकाचा खेळ किरणचा आहे, आपण सूरजचा बघतोय तर सूरजनं 2 षटकात आपला अफलातून गोलंदाजी केलेली आहे. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती तुषारला संधी, तुषार घरत आणि तुषार मोरे. ओ हो हो, आणखीन एक चांगला चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे, कौतुक करावं लागेल सूरजचं. षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना धावफल करते धाबा आहेत 25. 5 शतक पवन सूद नवली संघाचं पूर्ण झालंय, परंतु एक मोरा गारद झालाय. करण मोरे सारखा खेळाडू आता तंबूमध्ये परतलेला आहे. सूरजची अफलातून गोलंदाजी, दर्जेदार कामगिरी त्याने केलेली आहे. या मला कलात्मक फटका फ्लिक केला, चेंडू जाईल स्क्वेअरच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली जाईल की दुसरी धाव मिळते. 2 धावा आरामात पूर्ण होतील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगला आहे, 2 धावांनी धावसंख्या वाढणार आहे. परंतु या षटकात आपण बघितलं तर करण मोरेचा विकेट आणि त्याचबरोबर फक्त यावेळेला दिल्यात धाबा 5. 2 षटकाचा पृथक्करणाचा विचार केला तर सूरजने टाकलेत एकूण 2 षटकं, 11 धाबा त्यानं खर्च केल्या आहेत आणि एक मोहरा अर्थात मोठा मासा त्यानं गळाला लावलेला आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया. विठ्ठल रकमे हार्डवेअर कलर चोर 1000 रुपये. नितीन चंद्रकांत भोईर जलसारचे सुपुत्र आहेत 501 रुपये. अमोल भोईर जलसार 1000 रुपये. अनिल रघुनाथ पाटील जलसार 10,000 रुपये. मनापासून धन्यवाद. शशिकांत मोरेश्वर लाडबे किरईपाड्याचे सुपुत्र आहेत 1000 रुपये. वेडीचे सुपुत्र राहुल कवळी यांच्याकडून 1000 रुपये. जलसारचे सुपुत्र सुदाम वसम भोईर 1000 रुपये. स्टार भोईर जलसार 3000 रुपये. गजानन पांडुरंग गावड 2500 रुपये. या सर्वांचे मनापासून आभार. आणखीन काही यावेळेला षटकाने त्यानंतर ब्रेक असेल, ब्रेकमध्ये आपण पाहणार आहोत अजून आपल्याला जी मदत आलेली आहे या स्पर्धेकरता, त्यांचे मनापासून धन्यवाद. 27 धावा झाल्या आहेत. उर्वरित 18 चेंडूंचा जो खेळ आहे तो अत्यंत निर्णायक असणार आहे. 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि 66 धावांची आवश्यकता. सायराज पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण यावेळेला आमचे स्कोरर मित्र पाहतो आहे भावेश, खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करतात आणि दोघं पण भाव खाऊन जात आहेत. मैदानामध्ये पाहूया आता बॅट्समन भाव खाऊन जाणार का? यावेळेला आणखीन एक सुरेख चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू नियंत्रित आहे, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पुसकदिक लांडले आणि यावेळेला किरईपाडा विलेज एंड कडनं तो गोलंदाजी करतो आहे. उर्वरित चेंडू असतील तुमच्याकडे अजूनही 17. 22 पेक्षा जास्त सरासरी आस्किंग रन रेट आहे. 23.29च्या सरासरीनं धाबा करायचे. बॅटची कळ, नशिबाचे 7 चेंडू सीमारेषेच्या दिशेने अतिशय वेगाने जातोय आहे, परंतु क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं झालंय. नशिबाची 7 पण मिळत नाही, आता काय करायचा असा प्रश्न इथे बॅट्समनला पडलेला आहे. वाळवंटात गेल्यानंतर आपण पाण्याकरता संघर्ष करतो, तशाच पद्धतीने आता या वेळेला मैदानामध्ये बॅट्समनचा संघर्ष धावांकरता आहे.
आणि खूप चांगले कॅप्टन्सी केले. आता या मॅचमध्ये शिरगाव संघाची कॅप्टन्सी का चांगले त्यावरती देखील आपण चर्चा करू. धावफलक धावा 28 गोलंदाजी मार्कवरती एक तरुण खेळाडू गोलंदाजी करण्याकरता सज्ज असेल. टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने चेंडू खाली राहतोय आणि जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय दर्जेदार गोलंदाजी केले. जिंकायचे म्हटलं तर योग्य तो वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेले तर हुकमाचे एक्के सुद्धा वाया जातात. आणि माहिती होतं कॅप्टनला इथे करण मोरे आणि तुषारला जर संधी दिली नाही तर बॅट्समनवरती दबाव येईल, म्हणून जे प्रमुख गोलंदाज आहेत त्यांनाच संधी दिली आणि त्याचा फायदा इथे शिरगाव संघाला होतो आहे. यावेळेला बॅट चिकट हो यावेळेला सुंदर चेंडू होता. टप्पापर्यंत उसळी घेतोय. छान गोलंदाजी निश्चितच केली गेलेली आहे आणि ही देखील गोष्ट निश्चितच शेगावच्या पथ्यावरती पडते आहे. या पूर्वीच्या मॅचमध्ये दांडीसारखा एक दावेदार संघ होता. त्या संघाविरुद्ध 4 षटकात 82 धावा कुटणारा पवनसुत नवली हा संघ मैदानामध्ये संघर्ष करतोय. मगाशी आपण बघितलं तर प्रीतम बारीला समजावण्याकरता किती लोक गेले होते. क्रिकेटमध्ये हे बदल असतात. क्रिकेटचा खेळ हा निश्चितच अतिशय वेगानं बदलणार आहे आणि तिथं इथं ठासून भरलेली आहे. आणखीन एक चेंडू खाली राहतोय. वेग वाढलेला आहे. लेंथ खूप चांगली आहे. वेगावरती स्वार होऊन एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख कामगिरी करत असताना पुसकदिक मैदानामध्ये धावफलकावरती धावा संघर्ष तर सुरू आहे. 29 धावा लागल्यात आणि बाद झालेला फलंदाज करण मोरे, तुषार आणि दुसऱ्या बाजूला तुषार घरत. तुषार मोरे आणि तुषार घरत ही जोडी मैदानामध्ये आहे. तुषार मोरे ऑन स्ट्राईक. यावेळेला अप्रतिम फटका. दर्जेदार थोडा वाट पाहिले आणि त्यानंतर खेळून काढलाय चेंडू. सचिन गोपीनाथ पाटील स्टँडच्या दिशेनं चेंडू जारी सीमारेषा पार. येथील धावा 4. खणखणी चौका. जो भी मांगो बिल्कुल विटी. जय भवानी जलसार क्रिकेट क्लब 1000 रुपये. धन्यवाद. जाणता राजा ग्रुप चिखलपाडा 2000 रुपये. पिंकश दत्तात्रय पाटील जलसार किरईपाडा 1000 रुपये. भूपेश धनेश गावड माकणे 5000 रुपये. अल्पेश भोईर तलावपाडा 1550. तर ब्रदर ग्रुप यांच्या वतीनं 5000 रुपये. शिवनेरी ग्रुप यांच्याकडून 5000 रुपये. संतोष वातिदेव भोईर 1000 रुपये. त्यानंतर मंजित गरज जलसार 1500. हर्षद पाटील 5000 रुपये. संतोष भोईर 1000 रुपये. मनोहर भोईर 3000 आणि हनीश 11 त्यांच्याकडून 1000 रुपये. तर त्यांचे मनापासून धन्यवाद. 12 चेंडू 60 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू कोतून काढला. ऑन साईडला चोर येईल तोपर्यंत आरामात 1 धाव तर पूर्ण होणार. एकेरी धाब्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती एकूण. पंच दोन्ही हात फैलावत आहेत आणि सांगतात की चेंडू स्वैर आहे. आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी प्रभावित केलं होतं. आता आपण पाहू शकतो वकासला या वेळेला संधी दिलेली गेलेली आहे. झकास झकास काय चेंडू टाकलाय. आपल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये देखील झकास कामगिरी केली होती आपण पाहू शकता गोलंदाज वकासनं. आणि आता एक चांगला चेंडू टाकला. आपल्या संघाचा तो विकास करतो. एक गाणे घेऊ आणि त्यानंतर परत येऊया. गरज है कि तो इस मुकाबले में पूरी तरह से हावी होकर गेंदबाजी करते हुए वकास. Now scored 38 plus up 2 wicket, chasing a target of 93 run. Brilliant bowling by Suraj. 36 on board. प्रणय ने बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. इस गेंद को ऑनसाइड पर खेलते हुए गैप में जरूर खेले लेकिन खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. 1 रन का इजाफा. 1 रन के साथ एक बार फिर स्कोर बोर्ड जो है वो बहुत धीमी रफ्तार के साथ आगे बढ़ रहा है. क्या जबरदस्त गेंदबाजी आज कैप्टन स्पोर्ट शिरगांव की तरफ से हुई है. मौका मिला था आज गेंदबाजी करने के लिए सूरज के लिए. सूरज ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया है. घूमकर खेलना चाहते हैं तुषार लेकिन बातें बन रही हैं. खड़े खड़े खेलने का भी प्रयास इन्होंने किया. पहले मैच में बहुत सारी फुल टॉस गेंदें आई थी. आपके पाले में गेंदें थी. अभी जाकर क्वालिटी गेंदबाजी सामने आपके है और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं है. क्या बेहतरीन अंदाज में गेंदबाजी की आज गेंदबाजों ने.
इस बार उड़ाया तारामंडल में खिलाड़ी वहां मौजूद है, ये इशारा करेंगे अंपायर बनते हुए 6 का इशारा, 6 रन जरूर मिलेंगे। ये छक्का तो आया लेकिन आते आते मोहतरमा बहुत देर कर दी है। तुषार बार बार वो कोशिश करते रहे, बड़े शॉट के लिए वो जा रहे थे, बात नहीं बन रही थी, लेकिन पिछले गेंद पर परफेक्ट मिडल ऑफ द बैट एक अच्छा स्ट्रोक इन्होंने खेल दिया है। अब को मौका मिलता है, एक गेंद पर प्रणय डटे हुए हैं, आपके पास 6 गेंदे हैं और जीतने के लिए 50 रनों की जरूरत। तो इसका मतलब है कैपरे स्पोर्ट्स शिरगांव ने शिकंजा कस लिया है, यहाँ से चमत्कार ही बचा सकता है पवन सूद नवली को, हार के कगार पर है। क्या बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन आज गेंदबाजों द्वारा रहा है। प्रणय ऑन स्ट्राइक, स्ट्रोक तो बहुत अच्छा है। अनुराग चौहान कैमरे में इसको कैद करते हुए, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए। ब्यूटीफुल शॉट, अच्छा स्ट्रोक था यह बल्लेबाज की तरफ से। अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बढ़ गया, बल्ले के बीचों बीच, और सबसे अच्छी बात है वो सीधे बल्ले से खेलते हुए बल्ले का पूरा चेहरा दिखाया और लॉन्ग ऑन के ऊपर से एक शानदार स्ट्रोक प्रणय का। इस गेंद को भी उड़ाया आसमान पर, बैकफुट पर पुल, पावरफुल शानदार तरीके से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजते हुए लगातार दूसरा छक्का प्रणय के बल्ले से। अच्छी पारी खेल रहे अपनी टीम के लिए। प्रणय के बल्ले से दूसरा छक्का। इस बार भी अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है, लेकिन खराब फील्डिंग। 2 छक्के 1 चौका, मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। प्रणय के बल्ले से जबरदस्त स्ट्रोक आते हुए मैग्निफिसेंट बैटिंग। रन जीतने के लक्ष्य तो बिल्कुल बड़ा है। अभी देखिए बीच मैदान पर बल्लेबाजों के लिए वैसे खोने के लिए कुछ नहीं है, थोड़ा एंटरटेन करके वो जाएंगे क्योंकि लक्ष्य अभी भी बहुत बड़ा है। जीतने के लिए 3 गेंदों में 34 चाहिए, तो प्रणय जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। ये भी चली गई, ये भी चली गई, या एक बार फिर हाथ में बिल्कुल अनुराग को पीछा करते हुए लॉन्ग ऑन का खिलाड़ी और अनुराग चौहान का पीछा कर रही गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज प्रणय द्वारा। शुक्रिया से जीतने के लिए 93 का टारगेट, रन संख्या कुल मिलाकर अब 65। इस बार भी हवा में खेलते हुए मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे लिया क्या, प्रणय की पारी समाप्त, लेकिन इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया। थोड़ा इंटरटेन जरूर किया है, हार के कगार पर इनको मालूम था यहाँ खुद रन बनाएंगे तो आने वाले जो टूर्नामेंट है उसमें उनका फायदा हो सकता है, इसीलिए कुछ अच्छे स्ट्रोक इन्होंने खेल दिए हैं और एक छोटी इंपैक्टफुल पारी समाप्त होती हुई। प्रणय डिपार्ट गॉन। छह गेंदों का सामना करते हुए 23 रन बनाए प्रणय ने, अच्छे स्ट्राइक रेट के साथ इन्होंने जरूर बल्लेबाजी की है और अब एक गेंद और जीतने के लिए 28 रनों की जरूरत। अगर पहले 3 ओवर में रन आते ना तो बिल्कुल मैच में मजा आता। पहले 3 ओवर में बल्लेबाजों को पूरी तरह से बांध के रखा, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन सूरज द्वारा। अपाक गेंदबाजी कर रहे हैं नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रज्योत। टप्पा खाने के बाद उछाल था, बाउंसर डाला गया और बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन, अच्छा कमबैक हुआ। मैच समाप्त, मैच कैपरे स्पोर्ट्स शिरगांव टीम ने जीत लिया
आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, बहुत बेहतरीन तरीके से खेले हैं। इस मुकाबले में पवन सुत नवली एक तगड़ी टीम थी, दावेदारी करने वाली टीम है, लेकिन जैसे कि वर्ल्ड कप में आपने बहुत सारे उलटफेर देखे हैं ना, तो उसी तरह से एक उलटफेर इस मैदान पर होता हुआ और एक अपसेट हुआ है, पवन सुत नवली आज टूर्नामेंट से बाहर जाती हुई।